नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी दीपक शिरसाट तुमचं स्वागत करतो. गेल्या काही अनेक लेक्चर्समध्ये आपण जसं पाहिलेलं आहे, मराठी विषयाचा इयत्ता 8वीचा अभ्यास आपण या लेक्चर्सद्वारे करत आहोत. याचा नक्कीच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना उपयोग होत असेलच, कारण या परिस्थितीमध्ये आपण घरी राहून सुरक्षित राहून अभ्यास करत आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सुद्धा या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 8वीच्या बालभारतीच्या पुस्तकातील 12वी कविता जी आहे तिचं नाव आहे गोधडी. तर ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत. अत्यंत सुंदर अशी कविता आहे. या कवितेचे जे लेखक आहेत ते डॉक्टर कैलास दौंड, 1973 साली जन्मलेले मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या पाणधुई व कापूस काळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरुदे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथा संग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित. जे पहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत प्रतिभा असणारे हे लेखक आपल्याला या कवितेला लाभलेले आहेत, की ज्यांनी बरंचसं मराठी साहित्यामध्ये लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या पुस्तकं, त्यांनी जी पुस्तकं लिहिली, जी कविता संग्रह लिहिले, ज्या कादंबऱ्या लिहिल्या, ललित लेख संग्रह आहेत, जे अनेक अशा प्रकारच्या मराठी साहित्यामध्ये त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच हे कवी जे आहेत आपल्याला लाभलेले, ते अत्यंत प्रतिभावंत असे कवी आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांना 25हून अधिक साहित्याचे पुरस्कारही मिळालेले आहेत. ही विशेष गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगावीशी वाटते. तर पाहूया आपण या कवितेमध्ये लेखकाने काय, आपल्याला कवीने काय सांगितलेलं आहे. गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या, जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतला आहे. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर थोडक्यात या कवितेमध्ये लेखकाने, कवीने गोधडीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही गोधडी म्हणजे दारिद्र्याने पोळलेल्या, जगण्यावर फुंकर घालणारे, प्रेमाचा, मायेचा स्पर्श. म्हणजे कवीने गोधडी ही प्रतिकात्मक गोष्ट या ठिकाणी वापरली, की ज्या कष्टमय जीवन जगणाऱ्या, दारिद्र्यात जगणाऱ्या आईवडिलांचे जे कष्ट असतात, त्या कष्टमय जीवनामध्ये, त्या कष्टमय जीवनाचं वर्णन करणारी ही कविता या ठिकाणी कवीने अत्यंत सुंदर पद्धतीने ती या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो. तर या गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणलेला आहे. म्हणजे गोधडी ही प्रतीक जरी असलं तरी त्या गोधडीच्या रूपाने जे नात्यांमधली गोफ विणलेली आहे, जे नातेसंबंध आहेत, ते या ठिकाणी कवीने आपल्याला स्पष्ट करून दाखवलेले आहेत. आणि म्हणून ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत भावस्पर्शी असं चित्रण या कवितेतून लेखकाने केलेलं पाहायला मिळतं. तेव्हा आपण पाहूया ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने आणखीन काय सांगितलं आहे. प्रथम आपण कविता वाचूया, मग त्याचा जो भावार्थ आहे तो आपण पाहूया. तर पान नंबर 53 वरती गोधडी हे शीर्षक आहे कवितेचं. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते. मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसवलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात,
त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुर्ता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं, आणि बाच्या कोपरीच्या बाह्या, आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं आत. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. पहा किती छान कविता या ठिकाणी आहे. पहा, सुंदर असं वर्णन कवीने यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. की गोधडी म्हणजे नेमकी काय असते, तर त्या गोधडीच्या रूपाने खरोखरच कवीने आपल्याला फार सुंदर असं एक भावस्पर्शी, ज्याला म्हणूया आपण, वर्णन या कवितेमधून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या कवितेचा भावार्थ आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत. सुंदर असा भावार्थ आहे, पाहूया. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. चिंध्यांचा बोचका, चिंधी म्हणजे जीर्ण झालेले फाटलेले कापडाचे तुकडे जे असतात त्याला आपण चिंध्या म्हणतो. बोचका म्हणजे अनेक चिंध्या एकत्र येऊन तयार झालेला. म्हणजे अशा या चिंध्या, अनेक चिंध्या एकत्र. गोधडी म्हणजे फक्त त्या चिंध्याच त्याच्यामध्ये असतात असं नाही. गोधडी म्हणजेच गोधडी असते. म्हणजे ही जी गोधडी असते ती फक्त, कवी सांगतायत या ठिकाणी, की फक्त चिंध्यांचा बोचका नाही येतो, त्याच्यामध्ये सगळ्या चिंध्या कोंबलेल्या नसतात. जे चिंध्या ह्या त्याच्यामध्ये असतातच, परंतु फक्त चिंध्या म्हणजे गोधडी नाही येत. गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. कारण ती जी गोधडी असते ती आईने तयार केलेली असते, आणि त्या आईने तयार केलेल्या गोधडीमध्ये मायेचा स्पर्श असतो. आईने मोठ्या प्रेमाने ती तयार केलेली असते, आणि मग आई स्वतः ती तयार करत असते, आणि मग त्या गोधडीमध्ये मायेची ऊब असते, आईची ममता असते, आईचं प्रेम त्याच्यामध्ये असतं. मग लेखक पुढं सांगतायत की या गोधडीमध्ये काय काय असतं. बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा गोधडीला असते अस्तर. अस्तर, अस्तर म्हणजे आतमध्ये शिवलेला जो कपडा असतो त्याला अस्तर म्हटलेलं असतं. मग हे काय असतं गोधडी, तर ती गोधडीला असतं अस्तर असतं, कपडा असतो एक आतून शिवलेला. मग ते कशाचं असतं अस्तर, ते बापाच्या फाटक्या धोत्राचे. आता यावरून, या शब्दावरून किंवा या वाक्यावरून आपल्याला कळतं की कष्टमय जीवन जगणारं हे कुटुंब आहे, आणि या कष्टमय कुटुंबामध्ये, दारिद्र्यामध्ये जीवन जगणाऱ्या, तो जो बाप आहे त्याचं फाटलेलं धोतर, त्याचं ते अस्तर लावलेलं असतं. म्हणजे जेव्हा ते धोतर वापरून वापरून जीर्ण होतं, ते फाटतं, त्यावेळेस मग त्या धोतर त्या गोधडीमध्ये अस्तर म्हणून उपयोगी पडतं. म्हणजे त्यामध्ये त्या वडिलांची मायाही त्याच्यामध्ये आहे. किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे, मग ते अस्तर एकतर बापाच्या फाटलेल्या धोत्राचं, किंवा मग आईला बापाने घेतलेल्या एखाद्या लुगड्याचे म्हणजे साडी ज्याला म्हणतो आपण. मग एखादी त्या बापाने आईला घेतलेली जी साडी असते त्या साडीचं ते अस्तर, त्या लुगड्याचं ते अस्तर असतं, किंवा बापाच्या फाटलेल्या धोत्राचं ते अस्तर असतं, जे गोधडीमध्ये शिवावं लागतं. गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं. आता ही जी गोधडी तयार करतात, मग ते अस्तर शिवल्यानंतर त्याच्यामध्ये चिंध्या कोंबल्या जातात. मग ह्या चिंध्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या, घरात जी फाटलेली जीर्ण झालेले कपडे असतात ते चिंध्या म्हणून त्याच्यामध्ये वापरल्या जातात, आणि त्याच्यामध्ये त्या कोंबल्या जातात, त्या दाटीवाटीनं बसवलेल्या.
तर ती गोधडी चांगली छान सुंदर व्हावी म्हणून आईने मोठ्या प्रेमाने त्या फाटलेल्या ज्या चिंध्या असतात, फाटलेले जे कपड्याचे तुकडे असतात, जीर्ण झालेले कपड्याचे तुकडे असतात, ते त्या गोधडीच्या आतमध्ये दाटीवाटीनं बसवलेले असतात, कोंबलेले असतात. आणि मग त्या गोधडीमध्ये शिवल्या जातात. गोधडीला छान ऊब यावी, छानसं गोधडी तयार व्हावी, या दृष्टिकोनातून आई प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामुळं या प्रकारच्या अशा आईने तयार केलेल्या आणि त्या गोधडीमध्ये त्या चिंध्या ज्या असतात, त्या चिंध्या ज्या घातलेल्या असतात, त्या दाटीवाटीनं बसवलेल्या असतात. कारण मोठ्या प्रयत्नातनं आई ती गोधडी तयार करत असते. आईच्या मायेची ऊब त्याच्यामध्ये असते. आणि मग ती दाटीवाटीनं त्या चिंध्या बसवताना मग त्यावेळेस कवी सांगतात, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. म्हणजे त्या ज्या चिंध्या त्यामध्ये टाकलेल्या असतात, त्या फक्त चिंध्याच नसतात असं कवी सांगतायत. तर त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुर्ता. म्हणजे ह्या चिंध्या काय असतात पहा, त्या गोधडीमध्ये ज्या चिंध्या घातल्या जातात, मग त्या चिंध्या म्हणजे काय असतं हे या ठिकाणी कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये नात्यांचा ओलावा पण येतो. त्याची गोधडी तयार होत असते पहा, त्याच्यामध्ये आईची मायेची ऊब असते. आईने मोठ्या प्रेमाने ते तयार केलेलं असतं. बापाचं फाटलेलं धोतर त्याच्यामध्ये असतं. त्याचबरोबर मामाने, आता या ठिकाणी जसं कवीने आपल्याला सांगितलंय, मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुर्ता. म्हणजे मुलांना त्यांच्या मामाने आपल्या भाच्याला घेतलेला जीर्ण झालेला कुर्ता. अनेक वर्ष तो शर्ट, कुर्ता ज्याला म्हणतो आपण, तो वापरलेला, तो वापरून वापरून जीर्ण झालेला, फाटलेला. आणि मग तो कुर्ता, तो फाटलेला शर्ट त्याच्यामध्ये असतो. म्हणजे याच्यामध्ये सर्वच नात्यांचा ओलावा सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतो का. आईचं लुगडं असतं, बापाचं फाटलेलं धोतर असतं, मामानं मोठ्या प्रेमानं घेतलेला आपल्या भाच्यासाठी घेतलेला शर्ट जो जीर्ण झालेला असतो, फाटलेला असतो, तो त्याच्यामध्ये असतो. म्हणजे त्या फक्त चिंध्या नसतात, तर त्याच्यामध्ये नात्यांचा ओलावा पण असतो. म्हणजे किती छान पद्धतीने कवीने गोधडीच्या रूपकातून, गोधडीच्या प्रतीकातून आपल्याला नात्यांमधलं हे जे प्रेम असतं, कष्टमय जीवन जगणाऱ्या आईवडिलांचं जे प्रेम असतं, एकमेकांबद्दल जो जिव्हाळा असतो, तो अत्यंत सुंदर पद्धतीने कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला आपल्यासमोर मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच मोठ्या त्याच्यामध्ये प्रेम पण आलंच. मामाचं भाच्यासाठी असणारं प्रेम आहे, आईचं आपल्या कुटुंबासाठी असणारं प्रेम आहे, वडिलांचं आपल्या कुटुंबासाठी असणारं प्रेम आहे. म्हणजे हे नात्यांची जी गुंफण या ठिकाणी छान पद्धतीने विणलेली आहे. म्हणून कवितेच्या माध्यमातून कवीने फार सुंदर शब्दामध्ये हे वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरोखरच त्या कष्टमय जीवनाचं ते प्रतीक आहे. आणि अत्यंत सुंदर शब्दामध्ये कवीने याची मांडणी कवितेच्या माध्यमातून केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग वेगवेगळे सण असतील, काही उत्सव असतील, जेव्हा मामा आलेला असतो, मामाला आनंद झालेला असतो, आपल्या भाच्याला चला काहीतरी आपण घेऊया, आणि म्हणून मामाने तो आणलेला जीर्ण झालेला शर्ट सुद्धा त्या गोधडीमध्ये टाकलेला असतो. आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं. त्या चिंध्याच्या स्वरूपात आणखीन काय असतं, तर वडिलांनी मोठ्या प्रेमाने आपल्या पत्नीला, म्हणजे लेखकाच्या आईला घेतलेलं जे लुगडं, त्या लुगड्याचंही एक वेगळंच महत्व असतं. स्त्रीला आपल्या पतीने घेतलेलं जे लुगडं असतं, त्या लुगड्याचं पण तेवढंच महत्व
त्या ठिकाणी असतं. आणि तेही जीर्ण झाल्यानंतर, फाटल्यानंतर ते त्या गोधडीमध्ये कवीने सांगितले मोठ्या चांगल्या शब्दामध्ये, की त्या चिंध्या नसतात, तर ती ही नात्यांमधलं जे प्रेम आहे. मग त्या नात्यांमधलं प्रेम आपण पाहिलं, मामाचं भाच्यासाठी असणारं प्रेम, माहेरच्या माणसांचं आईसाठी असणारं प्रेम, एका पतीचं पत्नीसाठी असणारं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी त्या गोधडीमध्ये आईने मोठ्या मायेने, मोठ्या प्रेमाच्या स्पर्शाने अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकलेल्या असतात. म्हणजे ती फक्त गोधडी नसते, तर त्याच्यामध्ये ही सर्व नाती, ह्या नात्यांमध्ये असणारं प्रेम, त्यांच्यामध्ये असणारा जिव्हाळा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे या ठिकाणी महत्वाची गोष्ट कवीने या कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते, की जे आई वडील कष्ट करतात, कष्टमय जीवनाचं गोधडी ही एक प्रतीक आहे. आणि मग हे जीवन जगताना त्या गोधडीच्या रूपातनं नात्यांमध्ये असणारं जे प्रेम आहे, आपसातला जो जिव्हाळा आहे, तो अत्यंत सुंदर शब्दामध्ये कवीने या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखी काय असतं पहा, आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. कोपरी कोपरी म्हणजे एक एक प्रकारचं बनियनच असतं ते, जे विशेषतः आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं पहा. अशा कोपऱ्या असतात अंगामध्ये घातलेल्या, आणि त्या कोपरीच्या ज्या बाह्या, मग ते कोपरी फाटल्यानंतर त्याच्या बाह्या असतात, तेही त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात. म्हणजे किती नाती आली बा, नात्यांमधलं हे प्रेम आलं. म्हणजे गोधडी फक्त सगळ्या चिंध्यांचा बोचका नसतो, त्याच्यामध्ये ही सगळं नात्यांची ऊब असते, नात्यांचं प्रेम असतं, नात्यांमधील जिव्हाळा असतो. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. आणि मग आई सगळ्या हे जे आपण पाहिलं, त्या गोधडीमध्ये काय काय असतं, कोणत्या कोणत्या कापडाचे तुकडे असतात, हे आपण आत्ताच पाहिलं. आणि मग हे तुकडे आई जेव्हा ती जोडत असते, त्या गोधडीमध्ये लावत असते, तेव्हा तिला हे सगळं आठवत असतं. आपल्या मुलांबद्दलची आठवण त्याच्यामध्ये असते, आपल्या पतीची आठवण त्याच्यामध्ये असते, तिच्या स्वतःच्या आठवणी त्याच्यामध्ये असतात. आणि मग ते कपडे त्याच्यामध्ये लावताना तिला तिच्या डोळ्यासमोर ते सगळं दृश्य दिसतं, की कशा पद्धतीने मामाचं प्रेम भाच्यासाठी आहे, माहेरच्या माणसांचं तिच्या स्वतःसाठी ते प्रेम कसं आहे, आपल्या पतीचं पत्नीसाठी कशा पद्धतीचं प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी तिला त्या चिंध्या त्या गोधडीमध्ये लावताना तिला आठवत असतात. आणि त्या सुखद आठवणी तिला आठवतात, आणि त्या आठवणींचा आनंद घेत घेत मोठ्या मायेनं, मोठ्या प्रेमानं, सुईनं आई ती गोधडी शिवत असते, तयार करत असते. एक एक टाका त्या ठिकाणी ती टाकत असते. म्हणजे त्या गोधडीमध्ये किती आठवणी आहेत, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे. फक्त गोधडी नाही ती. म्हणून कवीने म्हटलं या ठिकाणी, गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो. गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेची ऊब असते, नात्यांचा जिव्हाळा असतो, आठवणींच्या सर्व सुखद गोड आनंद आठवणींचा त्या ठिकाणी आलेला असतो. आणि म्हणून आई मोठ्या प्रेमानं सुईच्या साह्यानं ती गोधडी शिवत असते. ती गोधडी शिवलेली जी असते ती आईच्या प्रेमाची असते. जसं लेकराच्या पाठीवरून मोठ्या प्रेमाने आई हात फिरवते, मायेनं, ममतेनं,
त्या पद्धतीने ती गोधडी तिने तयार केलेली असते. आणि म्हणून त्या गोधडीला प्रेमाचा ओलावा असतो, मायेची ऊब असते, नात्यांचा जिव्हाळा असतो. खूप सुंदर, खूप सुंदर असं वर्णन कवीने या कवितेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईने म्हटलं कवीने या ठिकाणी. स्मृतीच्या सुईने म्हणजे आठवणींच्या. जसं मी म्हटलं की आई जेव्हा ती गोधडी तयार करत असते तेव्हा त्यामध्ये तो प्रत्येक कापडाचा तुकडा टाकताना मग त्याच्या संदर्भात कोणती आठवण आहे ती आईला आठवत असते. आणि त्या आठवणीचा आनंद घेत घेत तिच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. त्या आठवणी सुखद आठवणी असतात आणि त्या सुखद आठवणींचा आस्वाद घेत घेत आई काय करत असते, त्या आठवणींच्या सुईने गोधडी शिवत असते. शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. म्हणून कवी पुन्हा म्हणतात या ठिकाणी पहा, म्हणून गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो, या सगळ्या आठवणी असतात त्याच्यामध्ये. ऊब असते, ऊब. शेवटच्या वाक्यात म्हणतात कवी, ऊब असते. गोधडी म्हणजे चिंध्यांचा बोचका नसतो, तर काय असते ती? मायेची ऊब असते, आईचं प्रेम असतं. मोठ्या आठवणीने सुखद, ज्याला म्हणतो आपण सुखद आठवणी ज्या असतात त्या नेहमीच आपल्या चेहऱ्यावर समाधान आणत असतात. आणि ह्या अशा आठवणी त्या गोधडीमध्ये चिंध्यांच्या स्वरूपात जे कापडं लावलेले असतात त्याच्या पाठीमागच्या आठवणी, त्या चिंध्यांमधील नात्यांचा जिव्हाळा, एकमेकांबद्दल असणारं प्रेम, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो. म्हणजे चिंध्यांपासूनच तयार करतात गोधडी, त्याच्याशिवाय ती तयार होत नाही. त्याला अस्तर लावलेलं असतं. अस्तर आपण पाहिलं कशाचं असतं? बापाचं फाटलेलं धोतर किंवा आईचं लुगडं फाटलेलं, आणि मग त्याच्यामध्ये त्या चिंध्या टाकलेल्या असतात, कोंबलेल्या असतात. परंतु त्या प्रत्येक चिंधीचं, प्रत्येक कपड्याचं एक आठवण, सुखद आठवण त्याच्यामध्ये असते. आणि ती आठवण, सुखद आठवण आठवत आठवत आई ती गोधडी शिवत असते. खरोखर खूप चांगल्या पद्धतीने कवीने गोधडीच्या प्रतीकातून आपणासमोर या कवितेच्या माध्यमातून इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की गोधडी म्हणजे ही कष्टमय जीवनाचं प्रतीक तर आहेच, परंतु त्यामध्ये मायेची ऊब किती आहे. म्हणून शेवटी म्हटलंय, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. म्हणजे ही सर्व प्रकारच्या आठवणी, सर्व प्रकारचं प्रेम, नात्यांमधलं एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळा त्याच्यामध्ये असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती गोधडी तयार कुणी केलेली असते? तर ती गोधडी आईने तयार केलेली असते. आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रेमाचा जिव्हाळा असतो, आईची ममता असते, आईची माया असते. आणि म्हणून गोधडी ही फक्त गोधडी नसते, तर ती आईने तयार केलेली, मोठ्या प्रेमानं तयार केलेली ती गोधडी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा कशी वाटली कविता. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. त्या कवितेच्या माध्यमातून कवीने खूप सुंदर यथार्थ वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जे आपण कवितेच्या भावार्थामध्ये आपण पाहिलं. या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. की जी गोधडी असते त्याच्यामध्ये फक्त चिंध्या नसतात,
आपल्याकडेही अशी गोधडी असेल तर आता जेव्हा आपण त्या गोधडीवरती पडू झोपू त्यावेळेस आपल्याला सुद्धा ह्या कवितेमध्ये आपल्याला जसं सांगितलंय तसं तुमच्या आईला तुम्ही विचारल्यानंतर तुमची आई सुद्धा सांगेल की ही गोधडी कशा पद्धतीने तिने तयार केली, त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, त्या आठवणी सुद्धा तुम्हाला पुन्हा जगायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ही कविता खूप सुंदर या ठिकाणी कवीने अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये मांडलेली आहे. कौटुंबिक नात्यांमधली आठवणींचा गोफ अत्यंत सुंदर पद्धतीने विणलेला पाहायला मिळतो आपल्याला. हे भावस्पर्शी चित्रण या कवितेच्या माध्यमातून कवीने आपणासमोर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून फार सुंदर कविता आपण पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच ही कविता तुम्हाला आवडली असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मराठीच्या भेटूया नक्कीच. परंतु काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची. सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा, जेणेकरून अभ्यासाची आपली जी सवय आहे ती सवय सतत त्याच्यात सातत्य राहिलं पाहिजे. म्हणून आपण अभ्यास करत राहणं दररोजच्या दररोज खूप महत्त्वाचं आहे. आणि या सर्व व्हिडिओजमधनं तुम्हाला नक्कीच अभ्यासासाठी या व्हिडिओची खूप मोठी मदत तुम्हाला नक्कीच होत असणार आहे. या कवितेचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवालच नक्कीच. छान पद्धतीने ही कविता तुम्हाला समजलेली असेलच अशी आशा बाळगतो. आणि आजचं आपलं जे मराठीचं व्याख्यान आहे ते संपवतो. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.